लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे दिवाळी बोनसचे 5,500 रुपये आजच रात्री बरोबर 12 वाजता मिळणार आहेत. होय, लाडक्या बहिणी गेल्या 5-6 दिवसांपासून त्यांच्या दिवाळी बोनसची वाट पाहत होत्या. अगदी एखादा चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो त्या प्रकारे लाडक्या बहिणी त्यांच्या 5,500 रुपयांच्या दिवाळी बोनसची वाट पाहत होत्या आणि अखेर सरकारला लाडक्या बहिणींपुढे झुकावं लागलंय आणि थेट 5,500 रुपये आज मध्यरात्री बरोबर 12च्या ठोक्याला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. अर्थात तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू केलेली आहे. मंगळवारपासून 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे आणि निवडणूक आयोगानं सरकारला आदेशसुद्धा दिले होते की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही लाडकी बहीण योजना चालू ठेवू नका. आणि यामुळे सरकारची मोठी अडचण झाली होती. 15 तारखेच्या दुपारपासून सरकारला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पाठवण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली होती. अशावेळी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे देखील हात बांधले गेले. त्यांनी यापूर्वी मोठ्या घोषणा केल्या होत्या की कोई भी माई का लाल ही योजना थांबवू शकणार नाही. अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी देखील सांगितलं होतं की हा तुमच्या लाडक्या दादाचा वादा आहे, कोणत्याही परिस्थितीत आम्ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी थांबवणार नाही. जर आम्ही निवडून आलो तर पुढचे 5 वर्ष आम्ही महिलांसाठी ही योजना राबवू. इतकंच काय तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महिलांना शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला ताकद द्या, आम्ही या योजनेची व्याप्ती वाढवतो. जसजशी आमची ताकद वाढेल या योजनेचे पैसे 1,500 वरून 2,000 होतील, 2 वरून 2,500 करू, 2,500चे 3 करू आणि जर तुम्ही खूप जास्त ताकद दिली तर 3,000च्याही पुढे या योजनेचे पैसे आम्ही वाढवत नेऊ. आम्हाला महिलांना लखपती दिदी करायचं आहे, आम्हाला महिलांना लखपती झालेलं पाहायचं आहे आणि हे स्वप्न पाहूनच लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून सरकारनं केली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये सर्व बहिणींच्या 2,40,00,000 महिलांच्या खात्यात शासनानं आत्तापर्यंत जमा केलेले आहेत. भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वसामान्य महिलांच्या खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे कधीही आले नव्हते. सध्या भारतामध्ये एकूण 6 ते 7 राज्यात लाडकी बहीण योजना चालू आहे, परंतु काही ठिकाणी 1,000 रुपये मिळतात, काही ठिकाणी 1,200 मिळतात आणि ते देखील रेग्युलर मिळत नाहीत. परंतु आपलं महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि ते देखील ॲडव्हान्समध्ये, आता नोव्हेंबर महिना आलाही नव्हता, नोव्हेंबरचे पैसे सरकारनं ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यात जमा केले आणि आज खूप मोठा निर्णय सरकारनं घेतलाय की आज मध्यरात्री 12 वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात त्या ठिकाणी 3,000 प्लस 2,500 अशा 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. अर्थात निवडणूक आयोग या ठिकाणी आता कोणती ॲक्शन घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण निवडणुकीआधीच, कारण आता निवडणुका 30 तारखेला आहेत, पुढच्या महिन्यामध्ये 20 तारखेला 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यामध्ये सर्वत्र पार पडणार आहेत आणि त्यानंतर 3 दिवसानंतर या निवडणुकीचा निकाल देखील लागेल. आपण पाहिलं असेल की महायुतीमध्ये जागावाटप सुरू आहे. कारण एकीकडे जागा वाटपाचं टेन्शन, दुसरीकडे लाडक्या बहिणींचं वाढतं प्रेशर, अशा प्रचंड गोचीमध्ये सरकार सापडलेलं आहे. तर सर्वात मोठी अपडेट आज ही आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की परवा सकाळी खूप मोठी न्यूज आली की लाडकी बहीण योजना सरकारनं तुर्तास थांबवलेली आहे आणि त्यानंतर विरोधकांनी सांगितलं की निवडणूक आयोग वगैरे काही नाही, सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसाच नाही आणि म्हणून ही योजना सरकारनं थांबवली आहे. परंतु आम्हाला खात्री होती की सरकार त्या ठिकाणी धडाकेबाज निर्णय घेणार आहे, धाडसी निर्णय घेणार आहे, लाडक्या बहिणींना ते निराश करणार नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, अनेक बहिणींनी 5,500 रुपये मिळणार म्हणून उधारीवरती किराणासुद्धा भरायला सुरुवात केली आहे. अनेकींनी उधारीवरती किराणा भरलाय. अनेक बहिणींनी मोठमोठी स्वप्न पाहिली आहेत की आपण या दिवाळीला असे कपडे खरेदी करू, अशा प्रकारची खरेदी करू, फटाके खरेदी करू, आपल्या मुलाबाळांसाठी आपण खर्च करू आणि म्हणून उधारीवरती त्यांनी कपडे लत्ते सोबतच किराणा या गोष्टी खरेदी करून ठेवलेल्या आहेत आणि आता त्यांची आशा ही सरकारवर लागून राहिली होती. आणि अशातच काल सरकारनं तातडीची सूचना महिलांना दिली होती. तुमच्यापर्यंत आली की नाही मला माहीत नाही. हे बघा, बँक कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे इशारा दिलाय की जर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारनं बदल केले नाहीत तर आम्ही संपावर जाऊ. होय, ऐन दिवाळीमध्ये संपावर जाण्याची धमकी बँक कर्मचाऱ्यांनी दिली होती, अधिकाऱ्यांनी दिली आहे. आणि याचं कारणच आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या बँकेत दररोज जातात आणि त्या ठिकाणी विचारणा करतात की आमचा लाडकी बहीण योजनेचा बोनस आलाय की नाही.
पुढे जे हप्ते येणार आहेत म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे, तर ते पैसे आले की नाही याबाबत वारंवार बँकेत जाऊन विचारणा केली जाते. आणि काही ठिकाणी तर विशेष करून बीड वगैरे जो भाग आहे, तर असे काही जिल्हे आहेत, बीड, लातूर, हिंगोली वगैरे, त्या जिल्ह्यांमध्ये विशेष करून त्या ठिकाणच्या लाभार्थी महिलांनी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या पुरुषांनी या बँक कर्मचाऱ्यांवरती हल्लासुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एकतर बँक कर्मचाऱ्यांना शिवीगाळसुद्धा केली जाते, तसंच त्यांच्यासोबत गैरवर्तनही केलं जातं आणि काही ठिकाणी मारहाणीच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. आता या जिल्ह्यांची मी तुम्हाला जी नावं सांगितली ही एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे, असं समजू नका की दुसरीकडे काहीच होत नाही. प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला सांगितलं. तर सरकारनं विनंती केली आहे महिलांना की तुम्ही दररोज जाऊन त्या ठिकाणी चेक करत बसू नका. जेव्हा तुमच्या खात्यावर पैसे आम्ही जमा करू तेव्हा तुम्हाला SMS नक्की येतील आणि मगच तुम्ही जा. आता अजून एक घटना अशी घडते, ती म्हणजे बँक कर्मचाऱ्यांची आणि महिलांची बाचाबाची होते. आणि याला कारण असतं की बँक कर्मचाऱ्यांनी त्यांचा कट केलेला बँक बॅलन्स, एकतर मोठ्या कष्टाने महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि हे पैसे जमा झाल्याबरोबर अनेक ठिकाणी महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत. आता कट करण्यामागे हे जे पैसे जे कट होतात 2-3 कारणं बँका सांगतात. एक म्हणजे तुमचं खातं ॲक्टिव्हच नव्हतं, तुम्ही ते ॲक्टिव्ह करून घेतलं, यामुळे आम्ही ते पैसे कट केले. दुसरं म्हणजे तुम्ही मिनिमम बॅलन्स त्या ठिकाणी ठेवत नाही. काही बँकांमध्ये खात्यामध्ये मिनिमम 1,500 रुपये 2,000 रुपये ठेवावे लागतात. ज्या महिलांनी हे पैसे ठेवलेले नाहीत, बँकांनी त्यांचे पैसे कट करून घेतले. महिन्याला 118 किंवा 125 150 रुपये अशा प्रकारे मी जेवढे महिने होतील गुणिले 150 रुपये असे चार्जेस लावले. महिलांच्या खात्यात एक रकमी 7,500 रुपये शासनानं टाकले होते. सगळेच्या सगळे पैसेसुद्धा उडाल्याच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि अर्थात यामुळे लाडक्या बहिणी संतप्त होणारच होत्या. कुणालाही राग येऊ शकतो. इथे 1-1 रुपयासाठी अगदी फॉर्म भरण्यापासून लाडक्या महिला, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खूप कष्ट करून तिथपर्यंत पोहोचल्या आहेत. तर बँक कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 1 दिवसाचा संप ते पुकारणार आहेत. तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारे कुठेही गैरवर्तन करू नका. थोडंसं तुम्ही धैर्य ठेवणं, संयम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आता बघा, दिवाळी बोनसच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक दिसतं आहे. सगळ्यांचे हात बांधले जरी गेले असले, आता बघा ही जी काही योजना आहे, तर या योजनेची जी जो काही प्रवर्तक आहे तो म्हणजे महिला व बालकल्याण विकास विभाग, बरोबर. महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत ही योजना येते आणि त्याच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे. तर त्यांनी 1-2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की आम्ही महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा बोनस टाकू, अशा प्रकारे कुठेही घोषणा केलेली नाही आहे. आणि याचं कारण काय, तर आपल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की सरकारमधला कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी अशी घोषणा करू शकणार नाही. कारण असं काही बोललं की ताबडतोब निवडणूक आयोग त्यांच्यावर ॲक्शन घेतो आणि त्यांना त्या ठिकाणी मोठी अडचण होते. कारण निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी ज्या सगळ्या योजना वगैरे हे प्रकार सुरू असतात, तेव्हा त्यांना तुम्ही थोडंसं समजून घ्या. सरकारकडून ऑफिशियली घोषणा केल्या जात नाहीत. जी काही माहिती येते ती सोशल मीडियावरती असते आणि सोशल मीडियाला ही माहिती पुरवणारी काही सरकारमधली जवळची सूत्र असतात, त्यांच्याकडून ही सगळी माहिती बाहेर पडत असते. तर सोशल मीडियावर सध्या जे प्रचंड वातावरण सकारात्मक तयार झालंय की हो, लाडक्या बहीण योजनेचा दिवाळी बोनस आज मध्यरात्री 12 वाजता येणार आहे, तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या ठिकाणी कोणतीही ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोललेलं नाहीये. सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी प्रसारित होत आहेत आणि त्याच गोष्टी, त्याच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आता वाट पाहूया, 3-4 घंटे उरलेले आहेत, बघूया की आज रात्री हा दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा होतोय का. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला बोनस हवा आहे म्हणून. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे या योजनेचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहिला हप्ता जमा झाल्याबरोबर दिवाळी बोनसचा आम्ही तुम्हाला तसं अपडेट नक्की देऊ.